Good morning, students. Today we are going to learn another writing skill, that is expansion of idea. Expansion of idea means तुम्हाला जी दिलेली एखादी कॉन्सेप्ट असेल त्याला आपल्याला वाढवायचं आहे. Have you understood? You will be given a concept, a statement, a proverb, a subject to expand. Have you understood? तुम्हाला एखादी फॉर एक्झाम्पल लव दाय नेबर ॲज दाय सेल्फ ही तुम्हाला कॉन्सेप्ट दिलेली आहे किंवा एक असं स्टेटमेंट दिलेलं आहे, लव दाय नेबर ॲज दाय सेल्फ. लव दाय नेबर ॲज दाय सेल्फ. मग या स्टेटमेंटला आपल्याला एक्सपांड करायचं आहे. मग याच्याशी संबंधित याचा अर्थ असेल, याच्याविषयी आपल्याला आलेले विचार असतील, त्याच्याविषयीचे काही एक्झाम्पल्स असतील, त्या सर्वांची माहिती संकलित करून एकत्रित करून आपल्याला याला वाढवायचं आहे इन अ पॅराग्राफ फॉर्म. लुक एट एक्सपेन्शन ऑफ आयडिया, दॅट मीन्स टू इलॅबोरेट अन आयडिया इन ए पॅराग्राफ फॉर्म. तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, ऐकावे जनाचे करावे मनाचे. आता हे एक म्हण आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. ही जर एखादी म्हण आली, तुम्हाला इंग्लिश मध्ये जशी एखादी कॉन्सेप्ट दिली आहे, मी तुम्हाला मराठीमध्ये उदाहरण सांगितलंय, लव दाय नेबर ॲज दाय सेल्फ. मी मराठी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतोय की ऐकावे जनाचे करावे म्हणायचे. मग याचा पहिल्यांदा तुम्हाला अर्थ सांगावा लागेल. एक्सपांड करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, ही जी संकल्पना आहे याला तुम्हाला पॅराग्राफच्या फॉर्म मध्ये वाढवायचं आहे, त्याच्याविषयीची माहिती तुम्हाला लिहायची आहे. दॅट इज कॉल्ड एक्सपेन्शन ऑफ आयडिया. कल्पना करा की तुम्हाला असं उदाहरण दिलेलं आहे, उदाहरणार्थ लव दाय नेबर ॲज दाय सेल्फ. हे एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला एक्सपांड करायसाठी. मीन्स एक्सपेन्शन ऑफ आयडियासाठी जर असा प्रश्न आला तर तुम्हाला त्यात काय करायचं आहे की एक्सपेन्शन ऑफ आयडिया म्हणजे काय, टू इलॅबोरेट अन आयडिया. दिस इज युअर आयडिया इन ए पॅराग्राफ फॉर्म. तर या आयडियाला तुम्हाला त्याचा अर्थ सांगणे, त्याच्याविषयीची माहिती सांगणे आणि पुन्हा त्याच्याविषयीचे एक्झाम्पल देणे, असं करून तुम्हाला ही आयडिया वाढवायची आहे. दॅट पॅराग्राफ इज कॉल्ड एक्सपेन्शन ऑफ आयडिया. सो to solve this question or to expand any given idea, what we have to do? Look at the idea or the concept, the statement that will be given for expansion of idea is called topic sentence. That is called topic sentence. And what is topic sentence? It may be a subject, proposition or a statement like this. This topic sentence should be expanded in a paragraph. So expansion of idea is written in 3 parts. That means you have to make a paragraph, but that paragraph should be written in 3 parts. Have you understood? तुम्ही एकही पॅराग्राफ लिहू शकता किंवा त्याचे 3ही पार्ट तुम्ही करू शकता. 3 पॅराग्राफ. दॅट मीन्स तुम्ही जे एक्सपेन्शन करणार आहात ते 3 पॅराग्राफ मध्ये सुद्धा लिहू शकता. So your paragraph or your paragraph should be in 3 parts. The first part is called introductory paragraph. That means जी आयडिया तुम्हाला दिलेली आहे त्याचं एक्सपेन्शन करत असताना, त्याला एक्सपांड करताना तुम्हाला पहिल्यांदा इंट्रोडक्टरी पॅराग्राफ लिहावं लागेल. म्हणजे त्यात काय लिहायचं, तर तुम्हाला जी आयडिया दिलेली आहे त्याचा अर्थ सांगणे, तुम्हाला जी आयडिया दिलेली आहे त्याचा तुम्हाला समजलेला अर्थ आणि त्याचा जो रिअल अर्थ आहे त्याला तुम्हाला एक्सपांड करावं लागेल. त्याला तुम्हाला लिहावं लागेल की लव दाय नेबर ॲज दाय सेल्फ. दॅट मीन्स वी शुड लव अदर्स ॲज वी लव आवरसेल्व्स. म्हणजे जसं आपण स्वतःवर प्रेम करतो तसंच इतरांवर प्रेम करणे. प्रेम म्हणजे काय, तर प्रेम मीन्स टू ऍप्रिशिएट द व्हॅल्यूज इन, टू ऍप्रिशिएट द अदर्स व्हर्च्यूज and to overlook the others' faults. That is we call love. Have you understood? That means I am just telling you an example what we have to do in introductory paragraph. Introductory paragraph मध्ये काय करायचं हे मी तुम्हाला सांगतोय की लव दाय नेबर ॲज दाय सेल्फ याला जेव्हा आपण वाढवू तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला सांगावं लागेल की याचा अर्थ काय होतो. मग याचा अर्थ काय आहे की वी शुड लव अदर्स ॲज वी लव आवरसेल्फ. हा त्याचा
मिनिंग झाला, लिटरल मिनिंग झाला. म्हणजे आपण जसं स्वतःवर प्रेम करतो तसंच आपण इतरांवर सुद्धा प्रेम करायला पाहिजे. मग त्याला तुम्ही पुन्हा वाढवू सुद्धा शकता की प्रेम म्हणजे नक्की काय असते, की इतरांमधल्या ज्या सद्गुणांचा ऍप्रिशिएट करणे, प्रशंसा करणे, त्यांच्या जर काही चुका झाल्या असेल, जसे आपण स्वतःच्या चुका माफ करतो तसे इतरांच्या चुका सुद्धा माफ करणे, ही त्याच्याविषयीची थोडीशी एक्स्ट्रा माहिती झाली. नंतरचा दुसरा जो पॅरेग्राफ आहे किंवा दुसरा जो पार्ट येईल यातला, तर तो काय लिहाल, कोर कंटेंट. कोर कंटेंट मध्ये काय येईल की तुम्हाला लव्ह दाय नेबर ॲज दाय सेल्फ यामध्ये तुम्हाला प्रेमाविषयी लिहायचं आहे. मग त्या प्रेमाविषयीच्या ज्या काही संकल्पना तुमच्या असतील त्या कोर कंटेंट किंवा मेन बॉडी मध्ये येतील, की तुम्हाला लव्ह दाय नेबर ॲज दाय सेल्फ यावरून तुम्हाला काय समजलेलं आहे की प्रेम म्हणजे काय असते. दुसऱ्यांच्या जसं आपण स्वतःवर प्रेम करतो तसं इतरांवर करायला पाहिजे. सर्व ह्युमन बिईंग हे सुद्धा देवाच्या इमेजेस आहेत. मग आपण देवाचे इतर आपण एक व्यक्ती आहोत, आपल्यासारखेच दुसरे आहेत. आपला जसा विचार आपण करतो तसा दुसऱ्यांचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी मेन बॉडी मध्ये येईल, कोर कंटेंट मध्ये येईल. नंतर आहे कन्क्लुजन. कन्क्लुजन मध्ये तुम्ही जेव्हा लिहित असाल किंवा या तुमची जी आयडिया तुम्हाला एक्सप्लेन करायला दिलेली आहे, एक्सपांड करायला दिलेली आहे, त्याचा शेवट करत असताना कन्क्ल्युजन म्हणजे शेवट करत असताना तुम्हाला जी आयडिया दिलेली आहे त्या आयडियाशी सिमिलर असलेल्या जर काही दुसऱ्या प्रोव्हर्ब्स असतील, मॅक्झिम्स असतील, वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, त्या तुम्हाला जर शक्य झालं तर लिहायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला ती आयडिया चांगल्या प्रकारे समजलेली आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्याने म्हटलंय टीट फॉर टॅट, एक्झाम्पल देतोय, टीट फॉर टॅट, जशाच तसे. मग जशाच तसे हे जर तुम्हाला आयडिया दिलं असेल तर त्याच्याविषयी तुम्ही पहिल्यांदा इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ लिहाल, नंतर त्याची मेन बॉडी लिहाल आणि नंतर जेव्हा कन्क्ल्युजन मध्ये करू तर तेव्हा आपण सांगू की याचं जसं आपण इतरांसोबत वागलो किंवा जसं आपण इतरांसाठी वागलो तसंच भविष्यात आपल्यासोबत घडल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही चांगले वागाल तर चांगलं घडेल आणि जर तुम्ही वाईट वागाल तर वाईट घडेल. मग हे सांगत असताना सो यू रीड as you sow, so you reap. As you sow, so you reap. So टीट फॉर टॅट साठी आपण दुसरी सुद्धा एक म्हण वापरू शकतो, as you sow, so you reap. So this is the main concept. Have you understood? That is called the expansion of idea. मी तुम्हाला एका उदाहरणाच्या सहाय्याने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला की एक्सपेन्शन ऑफ आयडिया काय असतो. एक्सपेन्शन ऑफ आयडिया साठी समजा जर तुम्हाला असं उदाहरण दिलं, लव्ह दाय नेबर ॲज दाय सेल्फ, तर तुम्हाला त्याला काय करावं लागेल, तर तुम्हाला त्याचे पॅरेग्राफच लिहायचा आहे. परंतु त्यात लिहित असताना 3 पार्ट समजून लिहायचे की पहिल्यांदा त्याला आपल्याला इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ लिहावं लागेल. तर इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ मध्ये जी कॉन्सेप्ट दिली आहे त्याचा अर्थ सांगावा लागेल. नंतर मेन बॉडी येईल की त्या आयडियावरून आपल्याला काय समजलं, त्याचा अर्थ काय होतो, त्याच्या संदर्भातले उदाहरण काय आहे ते लिहावे लागतील. आणि नंतर शेवट करत असताना त्या आयडियाच्या संदर्भात असलेले दुसऱ्या जे काही विचार आहेत ते विचार तुम्ही तिथे कोट करू शकता, लिहू शकता. दॅट इज द एक्सपेन्शन ऑफ आयडिया. Love thy neighbor as thyself. This is the example given. This example is given in your textbook. That's I have mentioned. I have mentioned this example. That's why I have mentioned this example in this video. Other idea will be given to you as example. You have to try to solve it, and if you find any difficulty or if you face any difficulty while writing the answer of this question, you can ask me.